विरोधींना आरोप करायच्या शिवाय काही काम नाही। कांदा उत्पादकांना आता काय भाव मिळून राहिलेला आहे हे तुम्ही स्वतः तिथे जाऊन पहा। आज उगीचच म्हणजे राजकारण करणं, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक दुसऱ्यांच्यावर टाकण्यापेक्षा आत्मनिरीक्षण करायला पाहिजे की एवढे वर्ष अनेक महाशय जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी उत्पादकांच्यासाठी योजना कोणती आखली होती। आज हे खरं आहे की मागच्या काळामध्ये कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांना खूप नुकसान झालं। सरकारने आता नवीन या बजेटमध्येही, महाराष्ट्राच्या बजेटमध्येही काहीतरी तरतूद केली आहे सोयाबीनसाठी, कापसासाठी, इतर शेतकऱ्यांच्यासाठी। त्याप्रमाणे आत्ता मी संसदेमध्येही मागच्या जे अधिवेशनचा भाषण माझा होता त्यामध्ये सरकारला सूचना केली होती की आपण कांदा उत्पादकांच्यासाठी काहीतरी एक परमनंट योजना करा, कारण कांद्याचा भाव वाढते तेव्हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते आणि भाव घसरतात तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते। म्हणून काहीतरी अशी यंत्रणा करावी की ज्या अर्थानं दोन्ही बाजूला कुठेही अडचण न जाता शासनाने अशी योजना करावी की दोन्ही बाजूला न्याय मिळेल आणि खास करून जे शेतकऱ्यांची जी ओरड वारंवार येत असते ती कायमस्वरूपी बंद झाली।